आपल्याला आई आणि आपले वडील भेटत नाही काय करणार. कोणीकडे माझ्याकडे संपत्ती आहे, कोणीकडे माझ्याकडे सत्ता आहे, पण असं जगात एखाद्या काही केलं तो जगात माणूस बनणार नाही. अरे माझी आई मला पुन्हा देते, माझी आई मला पुन्हा देते. ऐकायला लागतं आईचं काळीज कसं असतं, आईचं हृदय कसं असतं. ऐकायला लागतं एक 20 ते 25 वर्षा मुलाचं लग्न होत. ते मुलगा लहानपणापासून आईच्या प्रेमामध्ये वाढतो, आईच्या प्रेम सानिध्यामध्ये खेळतो. पण एक वेळेस बाबा त्याच्या डोक्यावरचा अक्षता पडल्यानं तो आईचं आपल्या वडिलाचं सोडून आपल्या पत्नीचं ऐकत असतो. ऐका दादा, त्याच्या पत्नीने त्या मुलाला सांगितलं, मालक या घरामध्ये तुमचे आई वडील पाहिजे नाहीत मालक, या घरामध्ये राहील तर मी, नसता तुमची आई वडील. तुमच्या आईला जर घरामध्ये ठेवायचं असेल तर मी या घरामधून जाते. जे मुलगा त्या आईकडे जातो म्हणतो, आई आणि माझी पत्नी म्हणत आहे या घरामध्ये एक तर तूर असेल नाही तर एक तीर आहे. पण कोणत्या आईला आपल्या लेकराचा संसार उद्ध्वस्त करावा वाटत दादा. त्या आईने सांगितलं, बाळू तुझा संसार जर सुखानं होत असेल ना वागा, मी या घरातून जायला तयार आहे. त्या आई ते मुलगा त्या पत्नीकडे परत गेला आणि सांगायला लागला, अगं माझी आई या घरातून जायला तयार आहे. त्यावेळेस त्या पत्नीने सांगितलं, नाही तुमच्या आईला जिथं या सरणावर जळावं लागत. पुन्हा तो बाळू आपल्या आईकडे गेला आणि आईला सांगायला लागला, आई अगं तुला जिथं प्रेतावर जळावं लागलं, सरणावर जळावं लागलं आई. पुन्हा त्या आईने सांगितलं, बाळू अरे तुझा जर संसार सुखानं होत असेल ना वागा, मी जिथं पण जळायला तयार आहे, मी जिथे पण जळायला तयार आहे. बाबा त्या मुलाला त्याच्या पतीने सरळ रचलं, जिथं त्या आईला सरणावर ठेवलं, अग्नी डाग दिला, अर्ध सरळ जळत आलं, अर्ध सरळ जळालं. आई सुद्धा जळत आली आणि त्या सरणातून आवाज आला, बाळू अरे वाघा पलीकड सरळ, ती ढिपली तुझ्या पायाला पोळल, ती ढिपली तुझ्या पायाला पोळल. आपल्या मुलाचं हे फक्त बाबा आपल्या आईला कळत असतो. लेकराला ताप आली तर आता जागी राहणारी माझी आई असते. सांगतात ना बाबा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. Oh